नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते। परतवाडा प्रकरण पेटलं, 8 आरोपित गुझाड, एसआयटी मैदानात पोलिसांचा मोठा खुलासा। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धक्कादायक प्रकरणाने परतवाडा हादरला असून पोलिसांनी झडप घालत आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली। या प्रकरणात आक्षेपार्ह व्हिडिओ फोटोंचा साठा सापडल्याने तपास अधिकच गंभीर वळणावर गेला आहे। मुख्य आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद वय 19 राहणार परतवाडा याच्याकडून जप्त मोबाईल मध्ये 18 व्हिडिओ आणि 29 फोटो आढळले। यानंतर हे कंटेंट सोशल मीडियावर पसरल्याने आणखी 7 जणांना पोलिसांनी शोधून अटक केली। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक एसआयटी स्थापन करण्यात आले आहे। 10 अधिकारी आणि 36 कर्मचाऱ्यांची टीम तपासात झटक आहे। तपासादरम्यान 15 वर्षीय पीडिताने पुढे येत बयान दिल्याने प्रकरणावर नवे वळण मिळाले आहेत। महिला अधिकारी आणि बाल कल्याण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे बयान नोंदवण्यात आले। दरम्यान आरोपी उजेर खान इक्बाल खान वय 20 वर्ष राहणार परतवाडा यांच्या विरोधात अल्पवयीन मुलीसोबत संपर्क ठेवल्याप्रकरणी पॉस्को अंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी जप्त केलेल्या 11 मोबाईल, लॅपटॉप आणि हार्ड डिस्क फॉरेन्सिक तपासासाठी पाठविण्यात आले आहेत। पोलिसांचे स्पष्ट आवाहन आहे, भीती न बाळगता पुढे या, तुमची ओळख गुप्त ठेवल्या जाईल। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टेटमेंट जे आहे ते रेकॉर्ड केलेली आहे आणि त्याप्रमाणे ते स्टेटमेंट जे आमची ऑलरेडी जे एफआयआर रजिस्टर केलेली होती त्या एफआयआर ला ते स्टेटमेंट आम्ही जोडून पुढचे जे तपास आहे ते आम्ही करणार। आणि हे जे 15 सालची जे मुली ते ऑन रेकॉर्ड फायनली आलेली आहे। दिस इज द फर्स्ट इन्स्टन्स, म्हणजे ते फोटो आणि व्हिडिओ जे प्रसारित झाले होते त्यामधले एकूण 8 विक्टिम्स होते आणि 8 विक्टिम पैकी एक विक्टिम हे मुली आहे। तर आय एम व्हेरी हॅपी टू डिस्क्लोज दॅट की एक मुली जे आहे ते रेकॉर्डवर येऊन त्यांचे स्टेटमेंट जे आहे त्यांनी दिलेली आहे। तर आय अगेन रिक्वेस्ट इतर विक्टिम्सला की काइंडली तुम्ही पण समोर येऊन ऑन रेकॉर्ड जे काही तुम्हाला स्टेटमेंट द्यायची आहे तसं तुम्ही कृपया समोर येऊन स्टेटमेंट द्या। आणि ऑब्विसली तुमची जे आयडेंटिटी आहे ते 100% गोपनीय ठेवणार आहे। हे एक विषय होता। नेक्स्ट, कालच्या दिवशी आरोपी क्रमांक 2 उजेर खान इक्बाल खान त्यांच्या विरोधात एक तक्रार जे आहे ते गोपनीय सोर्सेस थ्रू आमच्याकडे इन्फॉर्मेशन आला होता। त्याप्रमाणे आम्ही